8 सप्टेंबर 2025 रोजी अचानक ह्यांची लघवी यायची बंद झाली. ओ. मग हे ताबडतोब डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले की आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफीमध्ये आढळलं की ह्यांच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही किडन्यांमध्ये स्टोन आहेत. लेफ्ट किडनीमध्ये 10.6 mm चा Oh, स्टोन that's आहे big. आणि राईट किडनीमध्ये 19.7 Can you imagine? आणि ते आपल्याकडे रिपोर्ट सुद्धा आहेत. 19.7 mm चा स्टोन आहे. लेफ्ट किडनीचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ते खूपच घाबरलेले होते आणि काही दिवसांनी राईट किडनी जे 19.7 mm चा जो स्टोन आहे त्याचं ऑपरेशन करायचं होतं. पण काका खूप घाबरलेले होते. पण ते घाबरत शनिवारच्या आपल्या प्रार्थनेला येत राहिले. शेवटची प्रार्थना जे तुम्ही करता त्याच्यामध्ये ते सहमत झाले. अच्छा. आणि त्या सहमत झाल्यानंतर प्रभूनं चमत्कार केला. 9 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी परत सोनोग्राफी केली. त्या सोनोग्राफीमध्ये आढळून आलं की आता तिथं तो स्टोन जो 19.7 mm चा होता तो स्टोन तो पूर्ण त्या स्टोनचा चुराडा झालेला आहे आणि तो स्टोन पूर्णपणे निघून गेला. तो गायब झाला. हे सगळं प्रभू येशूने केलेलं आहे आणि आपल्याला त्याचे रिपोर्ट आहेत. See that? हालेलुया. Oh, report is there. 19.7 it is written here. बघा लिखित रिपोर्ट आहेत It's आपल्याकडे. huge. 19.7. 4.6 परत एक आहे 19.7 Normal चं पण पहिला आहे. वरचा रिपोर्ट हे नॉर्मल. नॉर्मल आहे बघा, पूर्णपणे नॉर्मल. बघा Right kidney measure so and so appears normal in size. साईज नॉर्मल. रिपोर्ट नॉर्मल आहेत. कसं काय चमत्कार झाला? येशू प्रभूने केला. येशूने केला. हा, मी प्रार्थना करतच राहिलो आणि दवाखान्यात गेल्यानं पण मी अशी प्रार्थना करायचा की देवा मला एक माझा खडा जे म्हणजे जिरून जाऊ द्या म्हणून अशी प्रार्थना केली. ज्यावेळेस ऑपरेशन करायला ॲडमिट व्हायला गेलो मला सोनोग्राफी करायला सांगितलं. गेल्याच्या नंतर मी तिथं मला त्यांनी बघत होते सोनोग्राफीला, तरी मी देवाचंच नाव घेत होतो की माझा बघा. यांना खडाच दिसू देऊ नका, लागू देऊ नका, जळून जाऊ द्या. हालेलुया. See this. झालं तर झालं. आमेन. तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरं केलं.